सर्वांना शुभ सकाळ. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे पाचशे आमची सकाळ झाली आहे. 10 वाजले तरी आतून काही उचललं नाही. कामावरले चहा पाणी झालाय, ब्रश केलाय आणि आता जस्ट आंघोळ करायच्या आधी 1-1.5 घंटा मेहंदी लावायची. ही आहे सणाची तयारी. आता पुढं काय होतंय दिवसभरात मी कसं कसं काम करते ते तुम्हाला पूर्ण रुटीन दाखवल. आणि कोण काय म्हणतं मंगले तुला काय काम आहे, काय काम आहे बघा. आता मला काय काम आहे, काय नाही. आमच्या सकाळी 5 वाजता गेले होते क्रिकेट खेळायला आणि आता आले आणि ते आता नाश्ता करतायत रात्रीचं स्वयंपाक. बस आता गुंजनला आंघोळ घालायची आणि इथून पुढे कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा, कामं चालूच राहतात दिवसभर. त्याची धबाधबा कपडे कुटली आणि आता नेऊन दोरीवर टाकून येते त्यांना. आमचं संभाजीनगरचं वातावरण असं झालंय. आता कपडे कसे वाळतील आणि गौरी गणपतीचे कामं कसे करावेत काहीच समजाना. धड मोठ्या जोरात पडा ना आपण आणि त्याला जोरच नाही. नुसतं भुरभुरी येते, चिमचिम येते आणि वल्ल करून जाते नुसतं. वरचा दिवस होता आणि माझ्या जावेने आज पार्सल मागवलं होतं. पार्सल मागवलं तर दीर लय बडबड करत होते, तुला काय तेवढंच काम आहे म्हणे पार्सल मागवायचं. काही पार्सल ओपन करते. जी पोरगी गुंजन दिवसभर तर काही अभ्यास करत नाही, काही करत नाही, पण एवढं एक काम करते. उटा रेटा चिंदका फाडायचे, माती खेळायची आणि हातीने गणपती बनवलाय बघा ना. तिचा गणपती कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आता रंगवणार आहे, रंगवल्यास पूर्ण मी तुम्हाला दाखवल कसा केला तो कसा नाही. फरशी वगैरे पुसली, सगळं चकचक करून टाकलं. कारभारी म्हणलं आपल्याला पोहे कर, मग आम्ही केले पोहे. याला पोह्याचा बेत. जरा पाऊस पण येतो, स्वयंपाकाला जीवावर आलं. आता पोहे खातोय आम्ही. खातोय आता पोहे आणि गुंजन आणि गुंजनचे पप्पा पोहे खाताय. पाऊस येतोय, मग स्वयंपाकाचा खूप कंटाळा गेलाय. मग आज खायचा पोहे. पुढे बघा आता काय होतंय ते. त्याच्यानंतर चहा घेतला आणि चहा घेतल्यावर म्हणलं की आम्ही भाजी मंडीत जावं. भाजी मंडीत गेल्यावर माझ्या दिराच्या मुलाला बघायला जायचं होतं आणि पाऊस झाला सुरू. आता घरी जायचं. संध्याकाळचे वाजे 7. स्वयंपाक बनवायचं. स्वयंपाक बनवायला किती उशीर होईल हे बघा. असं छत्रपती संभाजीनगर पाऊस चालू आहे. आल्यावर आम्ही मंडईत गेलो. मंडईत कसं चिट सगळं भाजीपाला एवढा महाग आहे. अजून घरी जायचं आणि घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा. बघा अजून पुढं काय होतंय. झाल्यावर उद्या बैल पोळ्याची तयारीसाठी बैल घ्यायला आलो. खूप सुंदर बैल आहेत डिझाईन. इतकी सुंदर बैल आहेत ना, रेट पण छान आहे. चला जीव दमलाय आणि पोरीचं चाललंय. मंडीतून आलो, बैल घेऊन आलो, पोरीचं चाललंय की मला नाही का तू खायला का नाही आणलं. आता हिला काय सांगू, पैसे नसल्यावर सुट्टे नव्हते, चिल्लर पण नव्हते. येताना इतकी दगदग, इतकं उशीर झालाय. स्वयंपाक कधी करायचा हे का. मी आणलाय भाजीपाला खूप मोठा. मी आणलेले बैल. उद्याची तयारी, बैल पोळ्याची तयारी करते मी. माझे बैल कसे आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या बैलांचं नाव सर्जा राजा. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. माझे व्हिडिओ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ पडल्या पहिले तुमच्यापर्यंत पोहोचते. आता स्वयंपाक बनवते. स्वयंपाक बनवल्यावर मग थोडंसं आराम, परत सकाळची तयारी. हा दिवसभराचा माझा रुटीन.